नमो बुद्धाय. महासती पठ्ठाण सुत्त हे भगवान बुद्धांच्या शिकवणीतील सर्वात महत्वाचे सुत्त मानले जाते. सती म्हणजे जागरूकता आणि पठ्ठाण म्हणजे प्रस्थापित करणे. हे सुत्त खूप मोठे असल्यामुळे मी येथे महासती पठ्ठाण सुत्ताचा संपूर्ण पालीपाठ महत्वाच्या विभागासह क्रमाने देत आहे. ही सुत्त भगवान बुद्धांनी साधनेसाठी दिलेल्या सर्वात विस्तृत मार्गदर्शक दस्तऐवज मानला जातो. एवमे सुतं एकं समयं भगवा कुरुसु विहरति कम्मासदम्मं नाम कुरुनं निगमो तंत्रको भगवा भिक्खु आमन्तेसि भदन्तेति ते भिक्खु भगवतो पंचंसोंसुं भगवा एतदवोच एकयाणो अय्यं भिक्खवे मग्गो सत्ताणं विशुद्धिया शोकपरिदेवाण समतिक्कमाय दुःखदोमसाणं अथंगमाय नायस्वदीघमाय निब्बानस्स सच्चिकिर्याय यदिदं चत्तारो सतिपठ्ठाणा. कथं तं भिक्खवे भिक्खु काये कायानुपस्सी विहरति इद भिक्खवे भिक्खु अरण्यगतो वा रुक्खमूलगतो वा सुन्नागारगतो वा निसीदति पल्लंकं आभुजित्वा उजुङ्कायं पानिधाय परमुखं सतिङ्गुपठपेत्वा सोऽसतोऽससति सतोपससति दीघवास संतो दीघं असस्सामीति पजानाति दीघं वा पस्संतो दीघं पस्सामीति पजानाति पुनश्च परं भिक्खवे भिक्खु गच्छन्तो वा गच्छन्मीति पजानाति ठितो वा ठितोमीति पजानाति निसिन्नो वा निसिन्नोमीति पजानाति सयानो वा सयानोमीति पजानाति पुनचं परं भिक्खवे भिक्खु अतिक्कन्ते
पटिक्कनन्ते संपदानकारी होती आलोकिते विलोकिते संपदानकारी होती पुनचंपरं भिक्खवे भिक्खुवे इममेव कायं ऊर्ध्वं पादतलादो केशमथका तत्पर्यन्तं पुरं नानपकारस्य असूचिनो पञ्चवेखति अत्थिमस्मि काये केशा लोमा नखा दंता तचो मंसं नारु अट्ठिमिन्नं वक्कहृदयं यकनं किलोमकं पीहकं पप्फासंगन्तं अंतगुणं उदरियं करीसं पित्तसिंहं पुब्बोलोहितं सेदो मेदो अस्सु वसाखेळो सिंहाणिकालसिका मुत्तंती कथं चं भिक्खवे भिक्खु वेदनासु पस्ति विहरति इद भिक्खवे भिक्खु सुखं वेदना वेदयमानो सुखवेदनं वेदयामीति पजानाति दुःखं वेदनं वेद्यमानो दुःखं वेदना वेदयामीति पजानाति अदुःखं सुखं वेदनं वेदयमानो अदुःखमसुखं वेदना वेदयामीति पजानाति कथं च भिक्खवे भिक्खु चित्ते चित्तानुपस्सी विहरति इद भिक्खवे भिक्खु सरागं वा चित्त सरागं चित्तन्ति पजानाति वित्तरागं वा चित्तं वित्तरागं चित्तन्ति पजानाति सदोषं वा चित्तं सदोषचित्तन्ति पजानाति वीतदोषं वा चित्त वीतदोषं चित्तन्ति पजानाति इद भिक्खवे भिक्खु धम्मेषु धम्मानुपस्सी विहरति पंचंसु निवरणं संतवा अज्झन्तं कामचन्दं अत्थि मे अज्झन्तं कामछन्दोति पजानाति इति रूपं इति रूपस्य समुदयो इति रूपस्य तद्गमो इति वेदना इति सन्ना इति संखारा इति विन्नानं चक्षुच पदानाति रूपे च पदानाति यंच तदुम्भयं पठित्स उपजत्ति संयोजनं
तंच पजानाति सति संभोजं धम्म विचय संभोजं विरीय पीति पස්සद्धि समाधि उपेक्षा संभोजं इद भिक्खवे भिक्खु इदं दुःखन्ति यथाभूतं प्रजानाति अयं दुःख समुदयोति यथाभूतं प्रजानाति अयं दुःख निरोधोति यथाभूतं प्रजानाति अयं दुःख निरोधगामिनी पटिपदाति यथाभूतं प्रजानाति यो हि कोचि भिक्खवे इमे चत्तारो सतिपट्ठाणेवं भावय्यं सप्तवसनि सप्तमासानि सप्ताहं तस्सं दिनं फलानं अन्नतरं फलं पटिकाखं दिठेव धम्मे नासति वा उपाधिशेषे अनागामिताति एकयानो अयं भिक्खवे मग्गुसत्तानं विशुद्धिया यदिदं चत्तारो सतिपट्ठाणाति इदमोच भगवा अत्तमनाते भिक्खु भगवतो भासितं अभिनन्दन्ति। महासती पठाण सुत्त हे भगवान बुद्धांच्या शिकवणीतील सर्वात महत्वाचे सूत्र मानले जाते। सती म्हणजे जागरूकता आणि पठाण म्हणजे प्रस्थापित करणे। हे सूत्र दुःखातून मुक्त होण्याचा आणि निर्वाण प्राप्तीचा थेट मार्ग दाखवते। भगवान बुद्ध कुरु देशातील कम्मासधम्म नावाच्या नगरात भिक्खूंना उद्देशून म्हणतात, भिक्खूंनो, हा एक मार्ग आहे जो प्राण्यांच्या शुद्धीसाठी, शोक आणि रडणे थांबविण्यासाठी, शारीरिक आणि मानसिक दुःख नष्ट करण्यासाठी आणि निर्वाण साक्षात्कारासाठी आहे। तो मार्ग म्हणजे 4 सती पठाण होय। कायानुपස්සना म्हणजे शरीराचे निरीक्षण। यात शरीराच्या हालचालीवर लक्ष दिले जाते। आनापान म्हणजे श्वास आत घेताना आणि बाहेर सोडताना त्याचे केवळ निरीक्षण करणे। श्वास मोठा आहे की छोटा हे तटस्थपणे जाणणे। इरियापत म्हणजे अवस्था। चालताना, उभे राहताना, बसताना किंवा झोपताना शरीराच्या स्थितीबद्दल जागरूक असणे। संपजन्य म्हणजे जागरूकता। भोजन करताना, पाणी पिताना, बोलताना किंवा कपडे घालताना प्रत्येक कृती पूर्ण जागरूकपणे करणे। प्रतिकूल मनस्विकार शरीरातील 32 घटकांचे केस, नखे, त्वचा, मांस, हाडे इत्यादी चिंतन करून शरीराबद्दलची आवाजवी आसक्ती कमी करणे। वेदनानुपස්සना संवेदनांचे निरीक्षण।
शरीरावर होणाऱ्या संवेदनांना जाणणे. जेव्हा सुखद संवेदना होते तेव्हा ही सुखद संवेदना आहे हे जाणणे. जेव्हा दुःखद संवेदना होते तेव्हा ती दुःखद संवेदना आहे हे जाणणे. महत्वाचे म्हणजे या संवेदनांना माझे न मानता त्या अनित्य येणाऱ्या जाणाऱ्या आहेत हे समजून घेणे. चित्तानुपස්සना म्हणजे मनाचे निरीक्षण, मनाच्या अवस्थांचे निरीक्षण करणे. मनात राग येत असेल तर राग आहे हे जाणणे, राग नसेल तर राग नाही हे जाणणे. मनात मोह, द्वेष, एकाग्रता किंवा विचलितपणा असेल तर त्या स्थितीला केवळ साक्षी भावाने पाहणे. धम्मानुपස්සना म्हणजे धम्माचे निरीक्षण, मानसिक संकल्पना आणि निसर्गाच्या नियमांचे निरीक्षण करणे. 5 निवरण, कामासक्ती, क्रोध, आळस, अस्वच्छता आणि शंका या अडथळ्यांना जाणणे. 5 स्कंद, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान कसे कार्य करतात हे समजून घेणे. 7 बोझंग म्हणजे सती म्हणजे स्मृती, धम्म विचय, वीर्य म्हणजे प्रयत्न, प्रीती, प्रशब्दी म्हणजे शांती, समाधी आणि उपेक्षा याचा विकास करणे. 4 आर्य सत्य, दुःख, दुःखाचे कारण, दुःखाचा निरोध आणि दुःखाच्या निरोधाचा मार्ग, अष्टांगिक मार्ग यांचे ज्ञान होणे. सुत्ताच्या शेवटी बुद्ध म्हणतात की कोणी या 4 सतीपठ्ठानांचा अभ्यास 7 वर्षे किंवा 7 महिने किंवा अगदी 7 दिवस जरी प्रामाणिकपणे केला तर त्याला 2 पैकी 1 फळ नक्की मिळेल. पहिले फळ याच जन्मात पूर्ण अहरत पद म्हणजे मुक्ती प्राप्त होईल आणि दुसरे किमान अनागामी अवस्था पुन्हा जन्म न घेण्याची अवस्था प्राप्त होईल. महासतीपठ्ठान सुत्त सांगते की आपण जे काही करतो त्याकडे प्रतिक्रिया न देता केवळ तटस्थपणे पाहणे हीच खरी साधना आहे. यामुळे मनात निर्माण होणारे विकार नष्ट होतात आणि चित्त शुद्धी होते. भवतु सब्ब मंगलम. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो. जळातील, थळातील आणि गगनातील सर्व दृश्य अदृश्य प्राण्यांवरती तथागतांच्या मंगल मैत्रीची अनुकंपा हो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो.